या आमचे सगळे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा साकारली जाते आमचे विशाल भाऊ गायकवाड देखील या ठिकाणी आहेत आणि सन्माननीय मान्यवरांचा आपण उल्लेख केलाय। आकाश बोंबे जबरदस्त ऑलराउंडर परफॉर्मन्स या ठिकाणी दिला आणि एसएम ब्रँड हब यांच्या माध्यमातून देखील एक कुपन आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक आकर्षक भेटवस्तू नक्कीच दिली जाईल। एसएम ब्रँड हब आकाश तुझ्या बरोबर अगदी 2 मिनिटं चर्चा करेल बोलावं लागतंय। खूप महत्वाची मॅच होती, क्रिकेट रसिकांची मन या मॅचने जिंकली। खऱ्या अर्थानं दुसरी सुपर ओव्हर देखील क्रिकेट रसिकांनी पाहिली आणि ती देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली। काय सांगशील या मॅच बद्दल आणि तुमच्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? आमची टीम खरोखर चांगलीच आहे, परंतु मिस फिल्डिंगमुळे थोडंसं आम्ही सुपर ओव्हर झाली आणि आम्ही ती परत दुसऱ्यांदा सुपर ओव्हर जिंकलो। चांगला परफॉर्मन्स राहिला, शेवटपर्यंत विश्वास होता की ही मॅच आम्ही जिंकणार आणि पुढच्या फेरीत जाऊन दाखल होणार? हो, विश्वास तर होता। टीम तर चांगलीच आहे, बॉलिंग लाईन पण चांगली आहे आणि आम्ही इथून पुढे जिंकण्याचा प्रयत्न करू। शेवटचा एक प्रश्न, रॉयल ट्रॉफी आपले विशाल भाऊ गायकवाड असतील, संपूर्ण साईराम मित्र परिवार असेल, यांचं आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं कसं वाटलं? 3 तालुक्यांना समाविष्ट केले, नियोजन खूप भारी आहे आणि मला इथे खेळण्यास संधी दिली त्याबद्दल मी रॉयल ट्रॉफीच्या आयोजकांचे मनपूर्वक स्वागत करतो। वेल प्लेड आणि पुढच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा। जोडले जाऊया आपण प्रदीप ओहळसर यांच्या बरोबर। या सर, स्वागत असेल। दोन्ही विजेता संघांची गाठ मात्र आता त्या मैदानावरती पडणार आहेत। सौभाग्यवती ऋषालीताई प्रशांत गवारे सरपंच कारेगाव आणि संघाचे मेंटॉर खंडूशेठ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा सायराम 11 शिरोर हा संघ तुम्ही मैदानावरती पाहत आहे। तर दुसऱ्या बाजूला कयूमभाई शेख आणि राजापूर गावचे सरपंच आदरणीय सुधीर शेठ घेगडे साहेब यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 अशी लढत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते आहे। दोन्ही मातब्बर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। सायराम 11 शिरूर ह्या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम आपण पाहतो गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे मैदानावरती घेतलेला आहे। आज दिवसभर खरं तर जो क्रीडा रसिक सकाळपासून इथं आला होता त्या सर्वांचं मात्र इथं सार्थक झालेलं आहे। यावेळेचा चेंडू इनसाइड आउट खेळला, बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतो, तिथे एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती कयूमभाई शेख आणि सुधीर शेठ घेगडे साहेब यांच्या मालकीचा डेक्कन पोलीस 11 हा संघ एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती आहे। काय संघर्ष मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाला, कुठलाही क्रीडा रसिक एका जागेवरून दुसरीकडे अजिबात गेला नाही। सुपर ओव्हरचे 2 थरार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाले आणि तिसऱ्या थरारामध्ये जर आपण पाहतो मात्र रिझल्ट आपल्या समोर आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे। पहिलं षटक प्रथमेश राठोडला याचा आयकॉन म्हणून सायराम या संघाने का आणलं पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतो। श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवाडी ह्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अर्थातच आपण शैलेश चोबे यांना इथं मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। पहिले षटक संपलं, धावफलकावरती 6 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। आडव्या बॅटनं चेंडूला सरळ फेकून दिला, तिथे स्कोअर लेग सीमारेषा पार, खणखणीत फटका येईल, चौकार। पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार 4 धावेनिशी धावपल पुढे जातो। दुहेरी धावसंख्येला आकार मिळतोय 10 धावा आहे। सामना पाहण्यासाठी आपण पाहतो बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यामध्ये आमचे सहकारी मित्र सागरदादा ढवळे आणि आदरणीय शंभू थोरात हे दोन्ही मान्यवर सामना पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत। रॉयल ट्रॉफी 2024च्या ह्या दिदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत आणि या दोन्ही मान्यवरांचं स्वागत केले जात आहे। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, सनसनी चौकार। लागोपाठच्या तो 2 चेंडूवरती खेळलेले नेत्रदीपक फटके राहुल गव्हाणे
खरं तर राहुल गव्हाणेचा सातत्याने रोजचा सराव जर पाहिला आपण साईराम या संघाकडनंच असतो, त्यामुळे एकमेकांची स्ट्रेंथ त्याला माहिती आहे, एकमेकांची विकनेस माहिती आहे आणि एकमेकांवरती खरं तर कुरघोड्या करण्यासाठी चालू असलेला मोठा थरार आहे. शैलेश चोबेला लागोपाठच्या 2 चेंडूवरती सीमारेषा दाखवलेली आहे. यावेळेचा चेंडू, वा व्हॉट अ हिट, ब्रिलियंट हिट, दॅट वॉज अ मॅग्निफिसेंट हिट. राहुल गव्हाणे सेट ऑन फायर. बॅक टू द बॉलर खेळलेला खणखणीत षटकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथं पाहिलेली राहुल गव्हाणेची ताकद आहे. शेतकरी कुटुंबाला बिलॉंग करतो, राजापूर सारख्या एका छोट्याशा गावातून पुढे आला, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आज मात्र रॉयल ट्रॉफी सारख्या एका मोठ्या मंचावरती चेंडू द्या मोठ्या मंचावरती मात्र तो स्वतःला सिद्ध करत आहे. क्रिकेट आणि मित्रांनो, क्रिकेट संधी येते मित्रांनो प्रत्येकाला, परंतु पहा त्या संधीचं सोनं तुम्हाला मैदानावरती करावं लागतं. षटकारानिशी धावपळ पुढे जातो. 20 धावा इथे मैदानावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. एका बाजूला आपण जर पाहतो राहुल गव्हाणेचा झंझावात चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण स्वप्नील कुटे माफ करा यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. महागणपती रांजणगाव या संघाचा एक मोठा स्टार बनलेला आहे. कमी अल्पावधीमध्ये अनेक क्रीडा रसिकांच्या मनावरती त्याने गारुड केलेला आहे, अधिराज्य गाजवलेला आहे आणि ते अधिराज्य या स्पर्धेमध्ये थोडंसं शांत आहे, परंतु कदाचित ही वादळपूर्वीची शांतता असू शकते. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूल देखील घालतात, परंतु वादळाला थांबवणारं तंत्रज्ञान आत्तापर्यंत मानवाला अवगत झालेलं नाहीये. एकतर ते जे काय वादळ येईल त्याच्या आपल्याला जे आपलं नुकसान होऊन त्याला सामोरं जावं लागेल, नवे तो वादळ स्वतःहून बाहेर जायला याची वाट पाहावी लागेल. 20 धावा, 20 ऑन द बोल्ड. दुसऱ्या क्रमांकाचं षटक शैलेश चोबेला. प्रचंड मोठं आक्रमण आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला आहे. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी स्कोर कर पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकली असता 21 धावा आहे. साईराम 11 शिरोर. तुम्ही कुठल्याही खरं तर ओपन टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पहा, कमर्शियल गटातल्या स्पर्धा पहा, व्यवसाय गटातल्या स्पर्धा पहा, लीग फेरीतल्या स्पर्धा पहा, सातत्याने साईराम या संघाचा जो कामगिरीचा आलेख आहे तो वाढतच गेलेला आहे. पहिल्यांदा खरं तर आपण पाहतो सिनियर खेळाडूंवरती खांद्यावरती जबाबदारी होती, पुढे आल्यानंतर आपण पाहतो ज्युनियर खेळाडू आणि सिनियर यांचा मिलाप झाला आणि एकत्र आल्यानंतर आपण पाहतो प्रचंड मोठी ताकद साईराम या संघाची तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली. आज देखील आपण पाहतो आपकी नवकी सेना घेऊन राहुल गोगडे मैदानावरती उतरलेले आहेत. यावेळेचा चेंडू स्वप्नील कुटे पायांवरती आलाय, निशांत जाधवला टाटा गुड बाय करतो हा चेंडू आणि सरळ काव कॉर्नर सीमारेषा फोडतोय. खणखणीत चौकार. 4 धावा आहेत. चार धावेनिशी धावफलक पुढे सरकतो. धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 25 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील कुटे. यू आर द ब्युटी. चेंडू सरळ सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. दोन षटकांचा मित्रांनो खेळ इथे मैदानावरती संपला आणि या 2 षटकात इथे मैदानावरती पडलेला आहे आणि ज्यावेळेस समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर उभा राहतात त्यावेळेचा उभा राहणारा हा मोठा संघर्ष होतो मला मैदानावरती पाहायला मिळतो. स्पीडअप करा विनंती असेल. दोन षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 धावा आहे. राहुल गव्हाणे मैदानाचा राजा ठरला तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील कुटेने देखील लागोपाठचे 2 सनसनी चौकार खेचलेला आहे. तर पाहिले डेक्कन संघाचा झंझावात पाहायला मिळाला आहे. यावेळेचा चेंडू मिस टाइम असेल. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे. संघाचा आयकॉन प्रथमेश राठोड चेंडूवरती येईल तिथे
आपण जर पाहिलं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. खूप दूरवरचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये तो दाखल झालेला आहे आणि आज पहिल्या सामन्यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवली. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू होता, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. प्रॉपर टायमिंग आपण पाहतो इथे साधले गेले. 2 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. निशांत जाधव आणि दुसऱ्या बाजूला आपण राहुल गव्हाणे, ही दोन्ही खेळाडू असे आहेत की खऱ्या अर्थानं विशाल उर्फ बंटी गायकवाड सर यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहे. इथं कुणीही जिंकू, मात्र आनंद आपण पाहतो बंटी सरांनाच मिळणार आहे, कारण एका मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही खेळत आहात. इथं पाहायचा आनंद कोणाला मिळेल. धावफलक पुढे जातो, धावफलकावरती नजर टाकला असता 32 धावा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती आपण इथे मैदानावरती पाहतोय. ऑफस्टिकच्या पलीकडे होता, अक्रॉस द लाईन आपण पाहतो बॅट फिरली तिथे. कव्हर पॉईंटला फटका खेळायचा होता, परंतु चेंडू सरळ संघाचा कर्णधार आणि अर्थातच खूप सुंदर कर्णधारपदी आपण पाहतो भूमिका ज्यांनी आतापर्यंत वठवलेली आहे स्पर्धेमध्ये राहुल गोगडे यांना पाहत आहोत. आपण पाहतो शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला आहे खेळाडू. खूप चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला. पुलचा प्रयत्न इथं मारण्याचा प्रयत्न तिथं मैदानावरती होता. एक धाव आपल्याला त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्वप्नील कुटे कमी वेळामध्ये आपण पाहतो, मला वाटतं सानिका स्पोर्ट्स शॉपीस सारख्या एका दर्जेदार स्पोर्ट्स शॉपीचा तो ब्रँड अँबॅसिडर बनलेला आहे. आणि आपण पाहतो अनेक मैदानं या खेळाडूने गाजवली. तुम्ही जर पाहिले श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी करंडक याही स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच महागणपती रांजणगावच्या सुपुत्राने आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. आज मात्र आपण पाहतो थोडंसं शांत आहे, परंतु आपण पाहतो दुसऱ्या बाजूने मात्र राहुल गव्हाणे मैदानाच्या आतमध्ये पहा आग होतोय. 1.5 चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 आणि 20व्या क्रमांकाच्या नियमाची अंमलबजावणी मुख्य पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 33 धावा. तिसऱ्या क्रमांकावर षटक निशांत टू राहुल. यावेळेस राहुल गव्हाणे चेंडूला फेकून देतो तिथे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेतो हा चेंडू. सनसनी चौकार, रॉयल ट्रॉफीचा दर्जेदार चौकार. चार धावेरीशी धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 37 धावा धावपलकावरती आहे. खर तर संधी दिली. मी कौतुक करतो विशाल कोतळकर साहेब, राजेश ढगे साहेब या दोन्ही खेळाडूंनी आणि सरपंच राजापूर माठ सुधीर शेठ घेगडे पाटील यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 एक गडी बाद 37 धावा आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रॉयल ट्रॉफी सारखे एक दर्जेदार आयोजन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि विशेषतः श्रीगोंदा तालुका, पारनेर तालुका आणि शिरूर तालुका हे तिन्ही तालुके एकत्र केले. त्रिमूर्ती संगम घडवला आणि त्या संगमावरती आता मात्र शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय विशाल उर्फ बंटी गायकवाड सर आणि साईराम मित्र परिवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्पीडअप करा. काय झालंय? बबलू पाटील सर उद्या मात्र ह्या मैदानावरती पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा सातपुते यांना देखील तुम्ही उद्या या मैदानावरती पाहणार आहात. उद्या टेनिस क्रिकेटचे मोठे नावं तुम्हाला पाहायला मिळतील. कुणाल खोंड यांना देखील तुम्ही इथे मैदानावरती उद्या पाहणार आहात. रणजित फराटे यांचा देखील क्लास तुम्हाला ह्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पप्पू तोडकर सरांना देखील तुम्ही ह्या मैदानावरती पाहताना उद्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 37 धावा आहे. 4थ्या क्रमांकावर षटक. व्हॉट अ बॉल, ब्रिलियंट बॉल. युनिक परंडा शॉपीचा आपण पाहतो ब्रँड अँबॅसिडर पप्पू तोडकर यांना देखील तुम्ही उद्या इथं मैदानावरती पाहणार आहात. चांगला चेंडू होत आहे. इथं धावांचा प्रचंड महापूर आला. तो धावांचा महापूर थांबवण्यासाठी राहुल गोगडे यांनी प्रथमेश राठोड यांच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला अक्रॉस द लाईन. गती कमी होती आणि स्वतः सुंदर झेल टिपतो प्रथमेश राठोड. स्वप्नील कुटे तंबूच्या आसऱ्याला जाईल. दुसरा धक्का डेक्कन पोलीस 11 शिरूर ह्या संघाला. एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवतंय. काय सर?
2 गडी बाद 37 धावा. पुणे शहरातील सिक्सर किंग धायरी या गावाला बिलॉंग करणारा संघाचा आयकॉन मयूर कारंडे यांना आपण आता मैदानावरती पाहतो. युनिक परांड्याचे मला वाटते हे देखील ब्रँड अँबॅसिडर आहेत. अनेक मैदाने या खेळाडूने गाजवले आणि विशेषतः खरं तर डावखुर हाताच्या शैलीनं संपूर्ण क्रीडा रसिकांना त्याने मंत्रमुग्ध करून सोडलंय. पाहायचंय आज शिरूर नगरामधल्या प्रेक्षकांना देखील तो खुश करेल का. 2 गडी बाद 37 धावा आहेत. 4थ्या क्रमांकावर षटक. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आणि मित्रांनो झेल सुटलाय. 2 आयकॉन खेळाडूंची झुंज होती. झेल सुटले. तिथे एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी धावपल पुढे जातोय. 38 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलं राहुल गबने अजूनही मैदानावरती. 9 चेंडूमध्ये 21 धावा. मला वाटतं एक आउटच्या माध्यमातून ते मैदानावरती आले. आतापर्यंत सुंदर बॅटिंग चालू आहे. यावेळेचा चेंडू पुलचा वापर आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं चेंडूवरती. चेंडूचा आणि बॅटचा जो टायमिंग गरजेचा होता प्रॉपर तो मिळाला नाही. एक धाव फेकी देखणे असेल आणि एका धावेनिशी स्कोर कर पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकली असता 39 धावा 4थ्या क्रमांकावर षटक प्रगतीपथावरती आहे. दोन्ही विजेते संघ आहेत. खरं तर आपापला एक एक विजय नोंदवत आता त्यांची गाठी त्या मैदानावरती पडलेली आहे. आणि जिथे आपण पाहतोय लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमच्या सत्तज्ञ ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्वाच्या असतात. प्रचंड मोठे अपील. खूप मोठी विकेट. एक मोठं जाळं रचलं आणि त्या मोठ्या जाळ्यामध्ये खूप मोठा मासा गळायला लागलेला आहे. संघाचा आयकॉन मयूर कारंडे बाद. तो ऐकत असता जयघोषाचे नारे. तू नकोस विसरूया कालगतीचे वारे. अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्य असरे डोंगर धावांचा. निरंतर आठवण आहे इथे कणाकणाला. अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. न्यू बॅटर लखन यांना आपण आता मैदानात दाखल होताना पाहत आहोत. उद्या मात्र तुम्हाला जर पाहिलं आपण सायस फर्म तांदळ VCC मांडवगण फराटा या संघामध्ये बबलू पाटील यांना तुम्ही खेळताना पाहणार आहात. रणजित फराटे, प्रतीक फराटे, दीपक चौगुले, बबलू पाटील सर, राहुल शेलार, उस्मान मिर्झा असे नामवंत खेळाडू तुम्हाला उद्या मैदानावरती पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहतोय पप्पू तोडकर यांना तुम्ही मैदानावरती पाहायला मिळतील. आसिफ शेख, अक्षय तावरे उद्या तुम्हाला या मैदानावरती आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतील. रिवर्सचा फटका होता तिथे पाठीमागे संदीप आर्थ नटू गायकवाड पासून चेंडू बराचसा लांब आहे पलीकडे. चेंडूवरती अभि येतील 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावपल पुढे जातोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकली असता कयूमभाई शेख आणि सुधीर शेठ घेकडे साहेब यांच्या मालकीचा डेक्कन पोलीस 11 हा संघ 3 गडी बाद 41 धावा आहे. क्लासिक क्रिकेट क्लब शिरूर या संघाकडनं उद्या तुम्हाला पप्पू तोडकर यांना पाहायला मिळतील. अक्षय तावरे संघाचे आयकॉनिक खेळाडू असतील. अमोल कागरे संघाचा चॉईस प्लेयर आहे. विशाल साळवे, संकेत दळवी, गणेश गाडीलकर असे नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तर SP साम्राज्य 27 बॉईज 11 किरण मोरे यांच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे. संघाचे आयकॉन भूषण गोळे उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. सूरज घोलप, प्रशांत नलगे, अक्षय नवले हेही खेळाडू तुम्हाला उद्या मैदानावरती पाहायला मिळतील. निशांत जाधव 5व्या क्रमांकावर षटक घेऊन आले. पहिला संडे खूप सुंदर होता. रायझिंग स्टार 11 शिरूर कुणाल खोंड. त्याचप्रमाणे आपण पाहतो राहुल गिरे संघाचा आयकॉन आपण स्वप्नील भालेराव दौंड तालुक्यातला एक नामवंत खेळाडू संदीप गावडे यांना देखील तुम्ही इथं मैदानावरती पाहताल. त्याचप्रमाणे नितीन वाळके यांना देखील तुम्ही इथं पाहणार आहात. रवी मडके, निखिल भोसले असे नामवंत खेळाडू. शुभम चक्र नारायण यांना देखील तुम्ही उद्या ह्या मैदानावरती पाहताल. यावेळेचा चेंडू होता. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धाव आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळेल. निराश आहे राहुल गोगडे. अवंतर धावेनिशी स्कोर कर पुढे जातोय.
42 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष आणि संघर्ष हा मैदानावरती रंगलेला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये जे षटक आलं त्यानंतर कमबॅक केलेला आहे. प्रथमेश राठोडचं या आधीचं षटक लाजबाब होतं, तर याही षटकामध्ये जर आपण पाहिले निशांत जाधववरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आत्तापर्यंत मला वाटतं एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून आहे. खराब चेंडू या आधीच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तिथे सुंदर प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा आहे. इंजोर मला वाटतं तिथे निशांत जाधवला कदाचित झालेलं पहा तिथे. याआधी आपण जर पाहिले या मैदानावरती आपण राहुल सातव लिगामेंटचा प्रॉब्लेम त्यांना झाला आणि मला वाटतं जर आपण पाहिलं सामना सोडून त्यांना बाहेर यावं लागलं. इथे देखील आपण पाहतोय मला वाटतं निशांत जाधव थोडंसं अडचणीमध्ये आहे. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 2 आपण इथे मैदानावरती कव्हर करत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले 1,11,111 रुपये. आदरणीय ज्ञानेश्वर अर्थात माऊलीआबा कटके नवनिर्वाचित आमदार शिरूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं उद्योजक कैलासभाऊ कोठावळे आणि उद्योजक गौरीशंकर शेठ शरणार्थी यांच्या माध्यमातून तब्बल 71,111 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं ओके प्रॉपर्टीचे सर्व आशिष भैया ओस्तवाल आणि आदरणीय सागर शेठ काळे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 51,111 चेंडू द्या. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 41,111 राजापूर गावचे प्रथम नागरिक आदरणीय सचिनदादा चौधरी आणि बॉल किती झाले सांगू का 2 चेंडू झाले. धावपलकावरती आपण जातो 44 धावा इथे मैदानावरती असेल. थोडंसं मला वाटतं अडचण ती निर्माण झाली होती. निशांतला पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज झालेला आहे. उरलेले चेंडू त्याला मला वाटतं इथे मैदानावरती टाकावं लागेल. 5व्या क्रमांकाचं षटक आहे. 44 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मोठा संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. खरं तर कमबॅक केलं मी असं म्हणेन. साईराम यांनी छोटा आहे परंतु चांगलं कमबॅक आहे. यावेळेचा चेंडू मिस टाइम फटका आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहतो इथे विजय चेंडूवरती येतील. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी मात्र धावपलक पुढे जातोय. 45 धावा इथे मैदानावरती आहे. 5व्या क्रमांकाचं षटक अजून एक षटक आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी आकर्षक अशी गॅलरी ज्यांनी दिलेली आहे आदरणीय दीपक भाऊ राजकुमार पंचमुख पॅव्हिलियन तुम्ही पाहता. प्रबुद्ध फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि दुसऱ्या बाजूला SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स श्रीगोंदा तालुक्याचे आणि टेनिस क्रिकेटचे निस्सीम चाहते आदरणीय संतोष शेठ नागवडे साहेबांच्या माध्यमातून पॅव्हिलियन आहे. यावेळेचा चेंडूमध्ये बुंदामध्ये चेंडू उतारा. राहुल गोगडे इथं चेंडूला कलेक्ट करण्यामध्ये थोडासा अपयशी ठरले. कुठलीही धाव इथे मैदानावरती नाहीये. खरं तर जखमी आहे निशांत जाधव परंतु मित्रांनो अजूनही तो आपली कर्तृत्वाची झालर दाखवतोय. अजूनही 100% देण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती आहे. पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये ज्या धावा ओसाडून वाहत होत्या धावांचं प्रचंड मोठी उधळण होत होती त्या गेल्या 2 षटकांपासून थांबलेल्या आहे. प्रथमेश राठोडने एक रस्ता दाखवला संघाला आणि त्या रस्त्यावरती जर आपण पाहिलं आता निशांत जाधव देखील त्याला सुरुवात केलेली आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट संतोष शेठ नागवडे यांच्या गॅलरीला सलामी देणारा राजशाही गगनभेदी षटकार. या षटकारानिशी आपण पाहतोय डेक्कन पोलीस 11 शिरूर या संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे.
51 धावा आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला मैदानावरती इथं पाहायला मिळालेली आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. सुंदर बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये लखन या खेळाडूकडून पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू यू मिस आय हिट, मिडल अटॅकचा चेंडू फर्निचर डिस्चार्ज करतोय फलंदाज इथे बाद. पाच षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकतो आपण. आदरणीय कयूमभाई शेख आणि आदरणीय सुधीर शेठ घेगडे पाटील यांच्या मालकीचा असणारा डेक्कन पोलीस 11 शिरूर हा संघ जर आपण पाहिला 4 गडी बाद 51 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे. थोडा फोडा आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, भारतातल्या महापुरुषांनी सातत्याने विरोध केला. मग मात्र इंग्रजांनी ओळखलं काहीतरी वेगळी युक्ती करावं लागेल. मग इंग्रजांनी थोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली आणि जवळजवळ भारतावरची 150 वर्ष राज्य केलं. इथं देखील फलंदाजाला जर अधिराज्य गाजवायचं असेल तर शेवटच्या षटकामध्ये मोठा धुमाकूळ करावा लागणार आहे. महाराष्ट्र पोलीस शिवाजी वनकर सर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर राहुल गव्हाणे ज्याने गेले कित्येक वेळ खेळपट्टीवरती नांगर टाकलेला आहे. उरलेल्या 6 चेंडूमध्ये खरं तर त्याला चांगली पेरणी मैदानावरती करावी लागेल. पहिला चेंडू एकराज दिला, नाडो बॅटने फटका खेळलाय. भिंतीचा मला वाटतं आरसर तिथे असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावपल पुढे जातो. 52 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. न्यू बॅटर आपण संतोष यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पार महाराष्ट्र पोलीस आहेत समोर. इथे सुंदर फटका, परंतु तिथे प्रथमेश उभा टिपतो झैल आणि डेक्कन पोलीस 11 शिरूर संघाला बसलेलं आणखीन मोठं भगदाड. शेवटच्या षटकामध्ये खरं तर जिच्या धावांची प्रचंड मोठी गरज आहे तिथे मात्र आपण पाहतो इथे बॅटर बाद झालेले आहेत. न्यू बॅटर अर्थातच आपण सोनू ढवळे यांना मैदानावरती पाहतो. श्रीगोंदा तालुक्यातील राजापूरचा आणखीन एक मोठा खेळाडू इथे मैदानावरती सज्ज होतोय. अनेक मैदानं याही खेळाडूने गाजवलेले आहेत आणि आज जर आपण पाहतोय कर्मवीर भाऊराव पाटील स्टेडियम वरती आपला क्लास दाखवण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहे. संदीप अर्थात नटू गायकवाड आपण पाहतोय वेगळ्या क्षेत्रक्षाच्या भूमिकेमध्ये. कदाचित मला वाटतं नॉन स्ट्राईक वरती फलंदाजाला आपण पाहतो. राहुल गव्हाणे वर येऊ न देण्यासाठी राहुल गोगडेने हे उभं केलेलं एक जाळं आहे. पाहायचं यशस्वी ठरेल काय. धावफलकावरती आपण पाहतो 53 धावा इथे मैदानावरती आहे. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं गोलंदाज अर्थात महाराष्ट्र पोलीस शिवाजी वनकर सर यांनी खूप सुंदर गोलंदाजी इथे मैदानावरती इथं केलेली आहे. सोनू ढवळे फिनिशिंग टच साठी ओळखला जातो. फिनिशर म्हणून खरं तर आपला राजापूर ह्या गावासाठी त्यांनी सातत्याने काम केलंय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो प्रॉपर टायमिंग इथं मैदानावरती नाहीये. अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती आहे. आपण जर पाहिलं शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं सोनू ढवळेच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. नवे तर साक्कल दांड्या बांधून ठेवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे मैदानावरती असेल. काहीतरी कानमंत्र म्हणतो प्रथमेश राठोड यांनी आता संदीप गायकवाड अर्थात नटू यांना तिथे मैदानावरती दिलेला आहे. हाही गेम प्लॅन आहे. बरेचसे गेम प्लॅन तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये बनवावं लागतं, त्याशिवाय तुमचं काम होत नाही. यावेळेचा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मुख्य पंच इथे वाईट चेंडूची घोषणा करतायत आणि नॉन स्ट्राईक वरती राहुल गव्हाणेसाठी जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये राहुल गव्हाणे अलगद सापडलाय. बिग विकेट, बडी मछली जाल में.
चला बॅटर थोडंसं लवकर चला, मध्ये बराचसा वेळ आपला गेलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहोत शिरूर तालुक्यातील नाहुरे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रवीण कोकणे यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. मध्यंतरी आम्ही पंचकृषी प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर केली नाहुरे या गावामध्ये. त्या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार कामगिरी करणारा प्रवीण कोकणे आपल्याला आता मैदानावरती पाहायला मिळत आहे. सर्वच खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून काही निवेदित खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी खूप आपण पाहतोय स्टार्ट दिलं खूप चांगलं. यावेळेचा चेंडू पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. पॉईंटमध्ये जर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उभे आहे, थोडासा पंबल मला वाटतं संदीप तिथे करतील. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेने धावपल पुढे जातोय. 55 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटच्या क्रमांकात षटक आहे आणि विशेष म्हणजे खरं तर आपण पाहतो मोठ्या मंचावरती खेळणारा खेळाडू आहे. दत्ता शेठ थिटे यांच्या तालमीमध्ये तयार झाणारा खेळाडू आहे. कशी कामगिरी ते इथे मैदानावरती करतील आपल्याला पाहायचं आहे. यावेळेचा चेंडू होता चांगला फटका, परंतु तिथं पुन्हा एकदा प्रथमेश उभा आहे. अप्रतिम झेल त्याने मैदानावरती टिपलाय आणि पहा प्रवीण कोकणेला दाखवलाय तंबूचा रस्ता. न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि अर्थातच आपण महाराष्ट्र पोलीस राजेश ढगे साहेबांना इथे मैदानावरती पाहत आहोत. या धावपलकाला कलाटणी मिळालेल्या जो धावफलक करत आहे असं वाटत होता 60च्या पार जाईल, 70च्या पार जाईल. राहुल गोगडेने गोलंदाजांचा केलेला उत्कृष्ट वापर आणि त्यानंतर कमबॅक. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. कमबॅक केलेला आहे सायरम 11 शिरूर या संघाने या सामन्यावरती मी असं म्हणेल. यावेळेचा चेंडूवरती पाण्यावरती आदळलाय. एकतर धावी त्या मैदानावरती मिळेल, दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न केला. फेक येते प्रथमेश राठोड यांची आणि इथे निम्म्या रस्त्यावरती थांबवलं राहुल गोगडे यांनी ढगे साहेबांना. पहिली इनिंग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहे आणि आपण पाहतो सायरम 11 शिरूर संघानं नाणेफेक जिंकलं. फलंदाजासाठी आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्यानंतर कयूमभाई शेख आणि आदरणीय सुधीर शेठ घेगडे साहेब यांच्या मालकीचा असणारा आपण पाहतोय डेक्कन पोलीस 11 शिरूर या संघाने बनवल्यात 56 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय सायरम 11 शिरूर या संघाला 36 चेंडूमध्ये 57 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. पूर्वार्ध मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेल्या उत्तरार्धाला आपण मैदानावरती जाऊया. 56 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो 57 धावांचा इथं पाठलाग करायचा आहे. या 57 धावा कशा बनवल्या जाणार हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया पारनेर तालुक्याचा एक बुलंद आवाज, एक अभ्यासू आवाज, गेले कित्येक वर्ष यांच्या माध्यमातून आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे धडे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आदरणीय प्रवीण गायकवाड सर यांना आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. या सर, तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा रॉयल ट्रॉफी 2024चा देदीप्यमान क्रीडा महोत्सव. थँक्यू.
थँक्यू डीजे, थँक्यू, थँक्यू डीजे. मॅच अगदी काही क्षणात मैदानाच्या आतमध्ये चालू होते. अनेक स्पर्धा मित्रांनो या शिरूर तालुक्यात संपन्न होत असतात, परंतु येणारा 14 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक येतोय. पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे मित्र परिवार आयोजित शिरूर प्रीमियर लीग 2025 येणाऱ्या 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 रोजी संपन्न होते. प्रथम क्रमांक असेल 1,11,111, द्वितीय क्रमांक 71,111, तृतीय क्रमांक 51,111 आणि चतुर्थ क्रमांक 41,111. मॅन ऑफ द सिरीज साठी असेल बाईक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी एक आकर्षक स्पोर्ट सायकल असेल. प्रत्येक टीम मध्ये शिरूर तालुक्यातील 3 गाव एक संघ नक्कीच असेल आणि यावर्षी नव्यानच बदल केलाय. प्रत्येक टीम मध्ये एक ऑल इंडिया आयकॉन असेल. अधिक माहितीसाठी शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. 14 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 शिरूर तालुक्याचा विश्वचषक येतोय, अर्थात शिरूर प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होणार आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते एक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. साईराम मित्र परिवार ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. या अगोदर फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये डेक्कन पोलीस या टीमने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. यावर्षी मात्र अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून देखील प्रथमेश राठोडला समाविष्ट केलं. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने गाजवलेल्या आहेत आणि त्याच्या बरोबर विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी विशाल कोथळकर महाराष्ट्र पोलीस अगदी आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विजय या दोन टीम मधला संघर्ष आहे. जिंकणारी टीम थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पाहायचंय की कोणती टीम या ठिकाणी मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे. हा ट्रॅकर होता त्यावरती केलाय प्रहार. चेंडू एक टप्पा खातोय. अगदी आपण पाहतोय आतमध्ये चेंडू आडला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. फेकी पोहोचते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश राठोड या वर्षी अनेक स्पर्धेमध्ये रावडी कामगिरी या फलंदाजाने केलेली आहे. तिसरे पंच चेक करतील. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी मात्र चेक करतील की चेंडू सीमारेषेच्या आत आहे की बाहेर. नक्कीच जाऊन चेंडू आतमध्ये पुन्हा आलाय. रॉयल ट्रॉफी 2024चा थरार आपण या ठिकाणी पाहत आहेत. साईराम मित्र परिवार शिरूर यांचे एक दर्जेदार आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांनी दिवसभराच्या सत्रात फार मोठी गर्दी या क्रीडांगणावरती केली आहे. चेंडू सेफ मध्ये अडवला गेलाय, म्हणजे आडला गेलाय. अडवला गेलाय म्हटण्यापेक्षा आडला गेलाय. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय प्रथमेश राठोड खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती विशाल षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. हा ट्रॅकर पुन्हा एकदा आपल्याला जो पाहायला मिळाला. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र सिंगल पूर्ण केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 3 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. लक्ष असेल टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी
57 धावा गरजेच्या आहेत. साईराम मित्र परिवार ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. अनेक फायनल ज्या टीमच्या नावावरती आहेत, अनेक ठिकाणी विजेतेपद ज्या टीमनं मिळवलेलं आहे, तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम डेक्कन पोलीस या टीमनं देखील अनेक मैदानावरती विजेतेपद मिळवले आणि या दोन टीमच्या दरम्यान हा संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे, अवांतर. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. विशाल कोथळकर पहिलं षटक टाकताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. लढत ही देखील रंगताना पाहायला मिळेल. लढत ही देखील शेवटपर्यंत रोमार्चक होईल. आजच्या दिवसभरात अगदी आपण पाहिलं सुपर ओव्हर देखील टाय झाली, पुन्हा सुपर ओव्हर ना मात्र जी खेळवली. हा चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय, डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. विजय जाधव स्ट्राइक एंड वरती. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष जारी आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब स्वरूपाचा. धावफलकामध्ये एका धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. विशाल कोथळकर यांचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 5 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. प्रत्येक जण अप्रतिम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा संघर्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी विजय जाधवच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. विशाल कोथळकर यांच्यावरती केलं गेलेलं आक्रमण. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 11 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. संघर्ष जारी आहे. ही लढत आटीतटीची होईल, रोमार्चक होईल आणि यातील या दोन टीम मधले खेळाडू कित्येक वेळा एका टीम मध्ये नक्कीच खेळलेले आहेत. आज परस्परांच्या विरोधात अगदी आपण पाहतो आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, रॉयल ट्रॉफी चर्चेत आहे. एक क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. जमिनीला समांतर लगत फटका जो खेळून काढलाय शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. फेकी यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या साहाय्यानं स्कोर कार्ड पोहोचेल 13 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची मैदानाच्या आतमध्ये होईल समाप्ती आणि या पहिल्या षटकात 13 धावा स्कोर कार्ड वरती येताना आपण पाहतो आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. कोण मारणाऱ्या लढतीमध्ये बाजी, कोण सुपर 8 मध्ये प्रवेश करणार, 2 विजयी संघांची झुंज आपण या ठिकाणी पाहतोय. विजयी संघर्ष अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. दोन्ही टीमकडे मात्र ताकदवान आयकॉन आहेत. तालुक्यातील मात्र नामवंत खेळाडू दोन्ही टीम मध्ये मात्र समाविष्ट आहेत. समान ताकदीच्या 2 संघांची झुंज या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. प्रथमेश राठोड डावकुरे आताचा तेजपुंज तारा. विजय जाधव एक षटकार मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात ठोकलाय. आपले इरादे नक्की स्पष्ट केलेत. फार मोठ्या अपेक्षा असतील विजय जाधव कडून. आयकॉन प्रथमेश राठोड कडून देखील संघाला फार मोठ्या अपेक्षा असतील. अगदी आपण पाहतोय या वर्षीचा संपूर्ण सीझन जशी सुरुवात झाली, अनेक स्पर्धा प्रथमेश राठोडनं गाजवल्यात आपल्या बॅटनं. पाहिजे की रॉयल ट्रॉफी या 2024 मध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी राहणार आहे. राहुल गव्हाणे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 13 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज राहुल गव्हाणे.
हा फटका आकाशाचे वेध. ओ काय ड्रॉप. प्रथमेश राठोडला जीवनदान. जीवनदान कुणाला दिलंय? आयकॉनला दिलेलं जीवनदान. प्रथमेश राठोडला जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरात जाऊन डोकावल्यासारखं आहे. सद्यस्थितीला अनेक क्रिकेटचा स्पर्धा तो मात्र गाजवताना पाहायला मिळतोय. आयकॉन आहे आणि त्याला मात्र जीवनदान दिले. एक सोपा झेल निसटलाय, सटकलाय. कॅचेस विन द मॅचेस असं नक्कीच जे म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड अगदी आपण पाहतोय बाल बचावलाय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू जमिनीला समांतर लगत फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येईल, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. राहुल गव्हाणेचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर मात्र धावा आहेत त्या 15 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हा संघर्ष आहे विजय मिळवण्यासाठी. हा संघर्ष आहे सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी. दर्शक मोठ्या संख्येनं सामन्यांचा आनंद घेत आहेत. हाफ ट्रॅकर मिड विकेटचा एरिया निवडलाय. चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर. 6 धावा. राठोड, प्रथमेश राठोड बुलंदी षटकार. त्याच प्रकारची रावडी फलंदाजी करण्यासाठी प्रथमेश राठोडला माहीर मानलं जातं. अगदी आपण पाहतोय आयकॉन आहे. जीवनदानाचा फायदा उठवताना पाहायला मिळतोय प्रथमेश राठोड. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. प्रथमेश राठोडच्या बॅट मधून बॅक टू बॅक सिक्सर. दोन षटकार अतिशय दूरवरती ठोकलेत प्रथमेश राठोडनं. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं मार्गस्थ असताना आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढले. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चेंडू जमिनीला समांतर लगत पोहोचला. मिड विकेट रिजन मध्ये 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. स्ट्राईक स्वतःकडे नक्कीच त्या ठिकाणी ठेवताना पाहायला मिळतोय प्रथमेश राठोड. आणि या धावा 29 वरती जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुस्थितीमध्ये आहे. दोन्ही फलंदाज कोणत्याही प्रकारचा दबाव झुगारताना नक्कीच पाहायला मिळत नाहीयेत. चांगलं कॉम्बिनेशन जुळताना पाहायला मिळत आहे. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होताना पाहायला मिळते. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा आता मात्र एक टप्पा खात चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमा पार चौकार. काय फलंदाजी केली जाते. अगदी आपण पाहतोय थोडीशी महागडी गोलंदाजी ठरताना पाहायला मिळते राहुल गव्हाणे यांची. आणि तब्बल या षटकात खर्च केल्या गेल्यात 20 धावा या षटकामध्ये येताना आपण पाहिल्या. धावफलकावरची नजर टाकली तर धावा आहेत त्या 33 धावा. षटक क्रमांक टाकले जाईल ते 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक किती? 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. कोण बाजी मारणार या लढतीत? लढाई आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व आहे. क्रिकेट अगदी आपण पाहतोय दिवसभर क्रिकेट रसिकांनी अनुभवलंय, पाहिलंय, आनंद घेतलाय. सुपर 8चा अगदी थरार देखील या मैदानावरती रंगणार आहे. परंतु सुपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या टीम कोणत्या हे फार मोठं प्रश्नचिन्ह क्रिकेट रसिकांसमोर आहे. अगदी आपण पाहतोय हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेला पोहोचेल. शतरक्षक धाव पळत चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली जाते. हुशार आणि चाणाक्ष फलंदाज विजय जाधव एका बाजूला प्रथमेश राठोडच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. त्याला सिंगल काढून दिली आणि स्ट्राईक वरती आणले प्रथमेश राठोड यांना. आयकॉन
डावकुऱ्या हाताचा तेजपुंज तारा, अतिशय नेत्रदीपक फटके त्याच्या बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही टीम समान ताकदीच्या आहेत. चांगला संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळू शकतो. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार मैदानाच्या आतमध्ये बदलवली जाते. रॉयल ट्रॉफी 2024चा थरार या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल. षटक क्रमांक 3 संतोष कुदळे. सकाळच्या सत्रात चांगली गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजाची. आता थोडासा मिस टाइम आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. एक टप्पा खाईल आणि पुन्हा एकदा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. चौकार खेळलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 38 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. काय सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. जीवनदान दिल्यानंतर काय होतं हे प्रथमेश राठोडनं पुन्हा एकदा मात्र दाखवून दिले. चौफेर फटकेबाजी नक्कीच करत मैदानाच्या आतमध्ये नाबाद उभा आहे आणि सुस्थितीत संघाला नेऊन ठेवलंय प्रथमेश राठोड यांनी. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. लॉंग ऑनच्या दिशेला सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र 39 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं एक संतोष कुदळे यांचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. प्रेक्षकांची एक चांगलीच गर्दी या क्रीडांगणावरती नक्कीच जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. एक जाणकार क्रिकेट रसिक कुठं असतील तर हे मैदान आहे. ऐतिहासिक मैदान. अनेक स्पर्धा या मैदानानं नक्कीच पाहिलेल्या आहेत. इथल्या प्रेक्षकांनी नक्कीच पाहिलेल्या आहेत. आणि आणखीन एक नामांकित स्पर्धा द फेस्टिवल ऑफ शिरूर रॉयल ट्रॉफी आपण पाहत आहेत. हाफ ट्रॅकर त्यावरती केले आक्रमण. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी विक्राळ बदल घडून वादळ परततात. मैदानाच्या आतमध्ये वादळ आहेत. सलामीची जोडी अगदी आपण पाहतोय तब्बल 43 वरती धावफलक जाऊन पोहोचते. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण साकारताना पाहतोय. दोन्ही फलंदाज चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली गेली आहे. अगदी आपण पाहतोय धावा आहेत 44. संतोष कुदळे षटक क्रमांक 3 या ठिकाणी टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू हलक्याशा हाताने मात्र जे खेळून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय खेळ रंगताना जो पाहायला मिळतोय. ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहतायत सन्माननीय कृष्णकांतजी सोनवणे, क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि ज्यांच्या नावावरती 2 जुन्नर प्रीमियर लीग जिंकण्याचा विक्रम आहे. SK सुपर किंग. यावर्षी मात्र त्यांच्या संघात प्रथमेश राठोड यांना आपण खेळताना पाहिलं. कृष्णकांतजी सोनवणे आपलं देखील या महत्त्वपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेत रॉयल ट्रॉफी 2024च्या निमित्तानं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओ झेल टिपला जातो आहे. विकेटचा होईल पतन. विजय जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष पठारे त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्क वरती. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल गोगडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन, संघाचा कणा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. राहुल पोहोचताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय भरकटणारी गोलंदाजी. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर. एक धाव स्कोर कार्ड मध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळेल.
एका बाजूला राहुल गोगडे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला मात्र सोलापूर जिल्ह्यातील एक्सपोर्टक फलंदाज प्रथमेश राठोड. रिव्हर्स साठी त्या ठिकाणी मात्र ट्राय केलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. या धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरची धावा 45. लक्ष आहे जिंकण्यासाठी. या अगदी आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट आहे. फ्रंट फुटवरती आले तर मिड विकेट दिशा निवडली. हवा ई फायर षटकार 6 धावा. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल गोगडे पुन्हा एकदा आक्रमण. अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमापार. धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमापार चौकार. थँक्यू. या 2 फटक्यांनी सामना विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. जिंकण्यासाठी आता केवळ 2 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. राहुल गोगडे जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतो. एक षटकार त्या पाठोपाठ चौकार ठोकलाय. संघाचा कॅप्टन, संघाचा कणा, कर्णधार अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आपण या ठिकाणी पाहतोय. रॉयल ट्रॉफी 2024 चा थरार दिवस क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होतोय. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. जाणून बुजून शरीरापासून दूर ठेवला गेलेला चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. चेंडू शिल्लक असतील शेवटचे 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. प्रथमेश राठोड त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती येईल. काय फलंदाजी केली प्रथमेश राठोड यांनी. चौफेर फटकेबाजी लगावली. एक जीवनदान मिळालं आणि त्याचा मात्र फायदा उठवला. विशेष म्हणजे मिड विकेटच्या दिशेला अतिशय ताकदवान, शक्तिशाली, बलशाली षटकार ठोकले प्रथमेश राठोड यांनी. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभा आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. चेंडू पोहोचेल सीमापार. उत्तुंग षटकार, विजयी षटकार प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून. थँक्यू. साईराम मित्र परिवार सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. तर विनंती आहे प्रमोद रायडर्स केंदूर संघ, आपल्याला विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. प्रमोद रायडर्स केंदूर, चला नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी या उपस्थित राहायचे. जशी मॅच चालू होईल या ठिकाणी आपल्या बरोबर प्रदीप ओहळ सर नक्की जोडले जातील. या शिरूर तालुक्याचा एक सुमधुर आवाज प्रदीप ओहळ सर यानंतर. चेक. हॅलो. झालेल्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत. 12 चेंडू मध्ये 33 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटक टाकत असताना 3 खेळाडूंना ज्यांनी तंबूचा रस्ता दाखवला असे संघाचे आयकॉन प्रथमेश राठोड या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत. मी विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. एसन ब्रॅडहमचे प्रोप्रायटर आदरणीय निलेश पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत. त्यांच्या सोबत अविनाश बोरावडे, बाजीराव कर्डिले, प्रशांत ठुबे हे सर्व मान्यवरांना आम्ही अतिथी कक्षावरती येण्याची विनंती करतो. प्रथमेश या आणि आपण
जाऊया आपण तिथे बाजीराव कर्डिल प्रशांत ठुवे आपण या, अविनाश बोरावडे आपण देखील या, निलेश पवार आपण देखील या आणि तिथे मायक्रोफोनवरती जोडले जातील प्रवीण गायकवाड सर. प्रथमेश राठोड जबरदस्त खेळ साकारला आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 33 धावांची खेळी, गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी. प्रथमेश राठोड मॅन ऑफ द मॅच.